जलगांव जिले की बोधवड़ तहसील स्थित लोनवाड़ी और पिपलगांव की ओर जाने वाली सड़कों के लिए कार्य आदेश जारी किए गए हैं, लेकिन सड़क का काम शुरू नहीं होने के पहले नागरिक अपना गुस्सा व्यक्त कर रहे हैं। इसके अलावा पिपलगांव देवी जगदम्बा माता का एक प्रसिद्ध भक्त संस्थान है। भक्त दूर दूर से दर्शन करने के लिए आते हैं। हर साल की तरह यात्रा उत्सव जनवरी के महीने में आयोजित की जाती है, इसलिए सड़कों की हालत खराब है और संबंधित अधिकारियों और जनप्रतिनिधियों को इस मामले को ध्यान में रखना चाहिए और लोनवाड़ी पिपलगांव सड़कों पर तुरंत काम शुरू करना चाहिए। बताया गया कि पत्थरों की मरम्मत की लिए प्रशासन की उपेक्षा के कारण इस मार्ग पर परिवहन करते समय वाहन चालकों और स्थानीय नागरिकों को परेशानी हुई है। जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। मी मोहन खंडू देठे, माजी सरपंच लोणवाडी, तालुका बोदवड। आता आपण हे पिंपळगाव देवी ते लोणवाडी या रस्त्यावर उभा आहे। गेल्या 5-7 वर्षापासून या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की वारंवार PWD किंवा BNC किंवा जिल्हा परिषद या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही। मंजूर आहे, त्याच्यानंतर स्थगिती आहे, त्याच्यानंतर निधीनी असे काहीतरी कारणं देऊन हा रस्ता सातत्यानं रस्त्याचं काम पुढे लोटण्याचं काम या स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेलं आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही। आणि म्हणून नाईलाजानं लोणवाडीच्या ग्रामस्थांची जे हाल अपेष्टा होत आहे, गुराढोरांचे हाल, प्रवाशांचे हाल, याच्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून ग्रामस्थांच्या माध्यमातून आता या रस्त्याच्या संदर्भात पुढच्या 8-15 दिवसात या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे। कारण काय आहे की जानेवारीत पिंपळगाव देवीची यात्रा होते। बुलढाणा जिल्ह्याशी या रस्त्याचा नेहमी संपर्क येतो आणि म्हणून 2 जिल्ह्यांना जोडणारी बाउंड्री असूनसुद्धा संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरणाचे काम चालू असताना या रस्त्यावर मात्र काम करण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे ग्रामस्थ नाराज आहे। आणि म्हणून सरकारला अशी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या 15 दिवसात या रस्त्याचं काम करा, अन्यथा आम्ही आंदोलनाचा हत्यार उपसू। कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यास या ग्रामस्थांना भाग पाडू नका, सहनशक्तीचा अंत पाहू नका आणि पुढच्या 15-20 दिवसात कोणत्याही परिस्थितीत या रस्त्याचं काम पूर्ण करा, अशी मी सार्वजनिक विभाग, त्यानंतर सरकार, आमदार साहेब, खासदार साहेब या सर्वांना विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो।